परकीय गुंतवणुकीसाठी सरकारचा मोठा निर्णय. प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई केंद्र उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर. 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी. सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्यांना लाभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. आगामी वर्षात 25 लाख लखपती निधी तयार करणार. लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद. फडणवीसांची सभागृहात घोषणा. कर्ज काढून फटाके फोडल्यासारखा अर्थसंकल्प. उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका. तर शेतकऱ्यांसाठी फसवा अर्थसंकल्प असल्याचाही आरोप. मुंबई पुणे नागपुरात मेट्रोचं जाळं वाढवणार. 165 किलोमीटर लांब नव्या मेट्रो मार्गिका विकसित करणार. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो सुरू करणार. अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा. सर्वसामान्यांना परवडणारी 10 लाख घरं बांधणार. मुख्यमंत्र्यांच्या अर्थसंकल्पात घोषणा. अटल सेतू परिसरात 3री मुंबई उभारणार. तर वाढवणजवळ 4थी मुंबई विकसित करणार. पर्यटन विकासासाठी मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष उभारणार. साताऱ्यातील वासोटा किल्ल्यावर रोपवे बांधणार. रामटेकमध्ये 3री चित्रनगरी निर्माण करणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचं 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्मरण. दादांचं भव्य स्मारक उभारणार. सभागृहात घोषणा. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात FIR घेण्यास अद्यापही टाळाटाळ सुरू. रोहित पवारांचा आरोप. अजित पवारांचा घातपात झाल्याच्या आरोपावरही रोहित पवार ठाम. भारताला रशियाकडनं तेल खरेदीस अमेरिकेची परवानगी. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाकडनं 30 दिवसांची सवलत. तर परवानगी गुलामांना दिली जाते. संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात. घरगुती LPG पुरवठ्याला प्राधान्य द्या. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांना सूचना. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारचे महत्त्वाचे निर्देश. आणि इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता 7व्या दिवशीही कायम. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले. आतापर्यंत इराणमध्ये 1230 जणांचा बळी. युद्धाच्या वणव्यामुळे तेल, गॅस वाहतूक ठप्प.